तर सध्या विदर्भामध्ये तापमानाचा पारा चांगलाच वाढत चाललाय। त्यातही अकोल्याचं तापमान हे सर्वाधिक पाहायला मिळतंय। राज्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडत असतानाच विदर्भात मात्र उन्हामुळे अंगाची लाही लाही होतीये। सकाळी 10 नंतर उन्हाची दाहकता प्रचंड वाढतीये। दुपारच्या सुमारास लोक घरी राहणं पसंत करतायत। वाढत्या उन्हामुळे अनेकांना उष्णतेचा त्रासही सहन करावा लागतोय। एकीकडे आपण बघतोय अकोल्यात सर्वाधिक तापमानाची नोंद झालेली आहे। काल 40शी पार तापमान हे महाराष्ट्रात ठिकठिकाणी गेलेलं होतं। त्यात सगळ्यात जास्त अकोल्यातलं तापमान जवळपास 43 अंशांवरती पोहोचलेलं होतं। त्यामुळे विदर्भातला तापमानाचा पारा हा एप्रिलमध्येच प्रचंड वाढलेला पाहायला मिळतोय। पुढचे 3 ते 4 दिवस तापमान हे असंच राहील असा अंदाजही हवामान विभागाच्या वतीनं वर्तवण्यात आलेला आहे। मात्र असं असलं तरी सुद्धा याच उन्हामुळे उकाड्यामुळे तब्येती बिघडण्याची सुद्धा तितकीच भीती आहे। या संदर्भात डॉक्टर वारंवार आवाहन करतायत। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत आमचे प्रतिनिधी योगेश शिरसाट यांच्याकडनं। योगेश, काय सध्याची स्थिती आहे आणि पुढच्या काळामध्ये कशा पद्धतीचं तापमान राहील सांगितलं जातंय? प्रज्ञाजी, अकोल्यात मोठ्या प्रमाणात तापमानाची उच्चांक गाठला आहे। दरम्यान आपण पाहू शकता माझ्या या ठिकाणी काही ग्रामस्थ सुद्धा आहेत माझ्यासोबत आणि हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला माहिती देणार आहे। नेमके 44 डिग्री सेल्सिअसचं तापमान आहे। गावकरी सुद्धा या ठिकाणी आहेत, ते थोडी माहिती देणार। सांगा, तुम्ही काय काय सांगाल? अतिशय भक्तिमय आनंदाच्या सोहळ्यात हे गावचं वातावरण सध्या आमचं आनंदमय झालेलं आहे। अतिशय उन्हाचा पारा वाढलेला असताना जवळपास 44 डिग्री सेल्सिअस हा पारा वाढलेला आहे आणि एवढ्या पाऱ्यात सुद्धा आमचे गावकरी अतिशय आनंदमय सोहळ्याचा आस्वाद घेत आहेत। उन्हाचं आणि उन्हाच्या या तप्त पाऱ्यात सुद्धा आमच्या गावकऱ्यांनी जो आनंदाचा सोहळा आयोजित केला आहे, हे सर्व गावकरी यामध्ये उपस्थित आहेत। प्रज्ञाजी, अकोला जिल्ह्यातील पारेज या गावामध्ये आपण आहोत आणि या गावामध्ये तुळजाभवानी मातेच्या मंदिरामध्ये आज प्राणप्रतिष्ठा झाली आहे आणि या आज 44 डिग्री सेल्सिअसचा ऊन आहे आणि या उन्हात सुद्धा ही मिरवणूक निघत आहे या ठिकाणी। आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उन्हाची दाहकता आहे आणि लोकांनी या ठिकाणी कानाला मोबाईल सुद्धा घातलेला आहे आणि उन्हापासून संरक्षण करत आहेत। दरम्यान आता उष्णतेचा अकोल्यात एक उष्णघात कक्ष सुद्धा निर्माण केला आहे। दरम्यान अजूनपर्यंत एकही उन्हाचा पेशंट अकोल्यामध्ये निघाला नाही। नक्कीच, तर आपण बघतोय अकोल्यामध्ये प्रचंड तप्त असं वातावरण। काल 43 आणि आज 44 अंश सेल्सिअस तापमान आहे। तुम्ही सुद्धा काळजी घ्या रिपोर्टिंग करत असताना आणि इतरांनी सुद्धा काळजी घ्या असं आवाहन आम्ही या वतीनं करतोय।